थंडीच्या दिवसात मनालीला जायच्याऐवजी पप्पाच्या शिव्या खात खात आम्ही आलतो रानात मक्का लावायला. नमस्कार, मी आहे कांचन. स्प्लेंडर प्लसच्या गाडीवर बसलो होतो, पण आमचे भातसे स्प्लेंडर प्लसला हवासाकी करतात. पोटाच्या आतड्यांना भूकंपाचे झटके देतात. आम्हाला जायचं असतं आपलं पार्सल घ्यायला, पण कामानिमित्त काम झालं पाहिजे असं माझ्या मम्मीचा दृष्टिकोन असतो, म्हणून आम्हाला येताना बाजार घेऊन यायला लावते. म्हातारे व्हायला लागलो, पण बाजारातून तळ्याची पोंगे घेऊन जाणं इज कंपल्सरी. बाजारातील भेळ न खाताच एक पुढं आणि एक मागा करून बांधा बांधाने येतो रानात. आपल्याला ह्या टोकापासून तर उसाच्या त्या टोकापर्यंत मका लावायची असते, म्हणून चांगल्या कामाच्या अगोदर काहीतरी गोड झालं पाहिजे म्हणून आपल्या 2 कवटावर ताव मारायला सुरुवात करते. घरून येताना मेंदूने पण साखर घेऊन आलते, मग मस्त कवटावर साखर टाकून मारला तो. पप्पाचे ढेकूळ पाठीत पडायच्या अगोदर आपली मका उचलते आणि करते सुरू. पेरणीपेक्षा हाताने जास्त अंतर घेऊन मका लावल्यानंतर जास्त कंस येतात, म्हणून हातानेच रोजंदारी करायची होती. अर्धा तास रोजंदारी नाही होत तशी लगेच इकडे दुबईच्या उंटावणी तहान लागते. तहान राहती बाजूला, पण मीच मंत्र फुकायला सुरुवात करते. पर चांगल्या पांढऱ्या हाताची लाल हात करून 2 कवटाची एनर्जी सोबत पप्पाचं शेवटच्या टोकावरून राम राम घेऊन परत सुरू करतो. शेवटी घरच्या रोजंदारीचा वापर करून झालंच काम.